नमस्कार. IPL 2026 सुरू होण्याआधीच टीममध्ये चिंता वाढल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज ABD विलियर्स यांनी नुकतंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय आणि त्या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट IPL 2026 मध्ये टीमसाठी चिंता निर्माण करू शकतो. पण असं का म्हटलं गेलंय आणि खरंच मुंबई इंडियन्स समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे का? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. IPL 2026च्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टीम आपली स्ट्रॅटेजी ठरवत आहे आणि अशा वेळी खेळाडूंच्या फॉर्मवरही बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ABD विलियर्स यांनी ट्रेंट बोल्टच्या कामगिरीवर भाष्य केलंय. त्यांच्या मते बोल्ट हा नक्कीच एक अनुभवी आणि दर्जेदार बॉलर आहे, पण अलीकडच्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेइतकी प्रभावी दिसलेली नाही, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये जिथे प्रत्येक बॉल निर्णायक ठरतो. तेथे बोल्ट करून अधिक नियंत्रण आणि अचूकता अपेक्षित असते, पण काही वेळा रन कंट्रोल करण्यात त्यांना अडचणी आल्याचं दिसलंय. क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्स खूप महत्त्वाच्या असतात. इथे जर बॉलरने चूक केली तर सामना पूर्णपणे हातातून जाऊ शकतो आणि त्यामुळेच ABD विलियर्स यांनी दिलेला हा इशारा मुंबई इंडियन्ससाठी हलक्यात घेण्यासारखा नाही. ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग अटॅकचा एक मुख्य आधार मानला जातो. विशेषतः पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याची त्याची क्षमता टीमला सुरुवातीलाच आघाडी मिळवून देते. पण जर सुरुवातीला विकेट मिळाल्या नाहीत आणि नंतरच्या ओव्हर्समध्येही रन जास्त गेले तर टीमवर दबाव वाढू शकतो. यामुळेच बोल्टची सध्याची फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनली आहे. IPL सारख्या मोठ्या स्पर्धेत फक्त नाव किंवा अनुभव पुरेसा नसतो. प्रत्येक मॅचमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं आणि हाच मुद्दा ABD विलियर्स यांनी अधोरेखित केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार जर मुंबई इंडियन्सला या सीझनमध्ये ट्रॉफी जिंकायची असेल तर त्यांना त्यांच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये अधिक स्थिरता आणावी लागेल. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट फॅन्समध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जण म्हणत आहेत की बोल्ट अजूनही मॅच विनर आहे, तर काही जणांच्या मते टीमने पर्याय तयार ठेवले पाहिजे. काही रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सचं मॅनेजमेंट आता बॉलिंग कॉम्बिनेशनवर विचार करू शकतं, पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक छोटा बदल सुद्धा मोठा फरक निर्माण करू शकतो आणि म्हणूनच टीम मॅनेजमेंटसाठी हा काळ खूप निर्णायक असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून किंवा ट्रेंट बोल्टकडून या संपूर्ण मुद्द्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. अशाच ताज्या क्रिकेट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.